सुखामागे दुःख पाठलाग करत असतं हे मी बरेचदा ऐकलंय, पण पहिल्यांदाच ह्या गोष्टीचा मी अनुभव घेतला. कारण परवा आपल्या युट्यूबवर 1000 सबस्क्रायबर झाले आणि त्याच दरम्यान आपल्या गोठफार्ममधल्या एका बकरीचे प्रसूती दरम्यान पिल्लू गेले. पिल्लाचे पिंड 3.5 किलोचे असल्यामुळे त्याला बाहेर येण्यास त्रास झाला. आम्हाला दोघांना पण खूप वाईट वाटलं, पण एक स्त्री आपलं दुःख रडून व्यक्त करू शकते, पण पुरुषांचं तसं नसतं. त्यामुळे मी अनिकेतला समजावलं की उद्याचा दिवस मौलाचा समजून आज जे काही झालं ते इथेच सोडून दे आणि पुन्हा तितक्याच पॉझिटिव्ह एनर्जीने उभा राहा. आणि पहा, याच पॉझिटिव्ह एनर्जीमुळे दुसऱ्याच दिवशी आपल्या गोटफार्म मधल्या एका दुसऱ्या बकरीला 2 गोंडस पिल्ले जन्माला आली. बिझनेस म्हटलं की आयुष्यात चढ-उतार हे होतातच, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी त्यांना हसून सामोरं जायचं. एक दिवस असा नक्की येईल की या अडचणींपासून आपली कायमची सुटका होईल. तुम्ही आजपर्यंत जो काही मला सपोर्ट केला त्याबद्दल मी माझ्या सगळ्या सबस्क्रायबरचे खूप खूप आभार मानते.